भाजपचा हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो या ठिकाणी निघायला पाहायला मिळतोय। सुधीर भाऊ आपल्या सोबत आहेत। भाऊ, ज्या पद्धतीनं हा आक्रोश जो आहे लाईव्ह हा आक्रोश जो नारी शक्तीचा पाहायला मिळतो, काय सांग? जो नारी आरक्षण से टकराएगा वो राजनीतिक मिट्टी में मिल जाएगा, एवढं लक्षात ठेवा। हा नारीचा हुंकार आहे। हा नारी या देशाची, राज्याची जेव्हा रस्त्यावर आली तर समजून घ्या विरोधात काम करणाऱ्यांना आता रस्त्यावर यावं लागेल। काँग्रेसच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? काँग्रेसची दुतोंडी भूमिका, दुटप्पी भूमिका आहे। काँग्रेसची भूमिका जी आहे दुतोंडी आहे असं सुधीर मुनगंटीवार या ठिकाणी म्हणतात। आपण जर पाहिलं तर हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी आता पोचलेला पाहायला मिळतोय। वरळी डोम या ठिकाणी हा मोर्चा जो आहे तो पोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। भाऊ, दहशतवादी मल्लिकार्जुन खरगे जे आहेत ते दहशतवादी असा उल्लेख मोदींचा मल्लिकार्जुन खरगेंनी केलाय। नाही, काँग्रेसची जुनी सवय आहे, अहंकार, उन्मत्तपणा, उर्मटपणा अशा शब्दांचा उपयोग करणं हे काँग्रेसचं जुनं वैशिष्ट्य आहे। आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल घाणेरडं बोलणं, शहीद आझम भगतसिंगांबद्दल निम्न शब्दाचं बोलणं, तर मोदींच्या बाबतीमध्ये ते बोलत असतील तर मोदीजी त्यांना माफच करेल। काँग्रेस असं म्हणताय की हे बिल आणण्याचं म्हणजे जे डिलिमिटेशनचं बिल जे तुम्ही सुधारणा आणलेली आहे याची गरज काय असं त्यांचं म्हणणं काँग्रेसचं वारंवार समजलं नसेल तर आम्हाला विचारायचं होतं, आम्ही समजून सांगितलं असतं। विरोध करायचं काय काम आहे? बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर वरळी डोम या ठिकाणी हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो पोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।